आज आपण कच्च्या केळ्यांचे कुरकुरीत काप करतोय. इथे कच्ची केळी घेतली वजनी 1/2 किलो. सोलून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याचे काप करून घ्यायचे आहेत. काप खूप जास्त पातळ नका करू, थोडेसे जाडसरच ठेवा. आता ह्याला आपण मसाले लावणार आहोत. धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता हे सगळे मसाले चोळून चोळून आपल्याला कापला लावून घ्यायचे आहेत. मी एक लिंबाचा रससुद्धा इथे वापरला होता. लिंबाच्या रसाच्या जागी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा आमसुलाचं पाणी घेऊ शकतात. अर्धा तास आपण या केळ्यांच्या कापाला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून हे जे मसाले आहेत हे छानपैकी कापांमध्ये मुरतील. आता बाहेरून कोट करण्यासाठी इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतले. साधारणपणे पाव वाटी रवा आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतले. त्याच्यात परत लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घातलेलं आहे. आता मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, कारण आधीच आपण केळ्याच्या कापला लावून घेतलं होतं. आता अर्ध्या तासानंतर हे काप आपल्याला रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण सुरणाचे काप करतो तसंच थोडं कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. अप्रतिम चवीचे आणि झटपट होणारे असे हे केळ्यांचे काप आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचे हे काप कसे होते. दोन्ही बाजूने आलटून पालटून काप करा.